Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात। सर अब्दुल खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। मराठी अंतर भारतीय इयत्ता 9वीं मज़मून मराठी जमात नहम का ब्रिज कोर्स है। चलिए शुरुआत करते हैं। दिवस 18 क्षेत्र भाषा अभ्यास कौशल्य क्षमता लेखन संकल्पना वाक्य प्रचार अध्ययन निष्पत्ती नवीन शब्दांचा अर्थ संदर्भाने समजून घेतात, अपरिचित शब्दांचे अर्थ शब्दकोशातून शोधतात, भाषेच्या व्याकरणाचे विविध घटक ओळखतात व त्यांचा वापर करून लेखन करतात। जाणून घेऊया, शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे 2 गट करून एका गटाकडे वाक्यप्रचार व दुसऱ्या गटाकडे त्याचे अर्थ असलेले शब्द कार्ड द्यावे। एका गटाने वाक्यप्रचार सांगावा व दुसऱ्या गटाने त्याचा अर्थ सांगावा। हे पुन्हा गट बदलून करावे। वाक्यप्रचार त्राण होणे, खजील होणे, मात करणे, हैरान होणे, सामसूम होणे, सामना करणे। वाक्यप्रचाराचा अर्थ 2 हात करणे, त्रासून जाणे, विजय मिळवणे, ताकद नवरणे, शर्मिंदा होणे, शांतता पसरणे। सराव करूया। शिक्षकांनी एक वाक्यप्रचार सांगून त्याचा अर्थ व वाक्यात उपयोग करावयास विद्यार्थ्यांना सांगावे। खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करून करा. कहार माजवणे, कब्जा करणे, झटकून टाकणे, निर्धास्तपणे राहणे, साक्षात्कार होणे। योग्य वाक्यप्रचार निवडा. ताबा मिळवणे, कब्जा करणे, नाश होणे, ऱ्हास होणे, हैरान होणे अर्थ त्रासून जाणे, बंडूच्या खोड्यामुळे त्याचे आई बाबा व शेजारी हैराण झाले, कहार माजवणे, अतिरेक करणे, उन्हाळी सुट्टीत मुले खेळ गप्पा गोष्टी व धांगडधिंग्याने कहार माजवतात। कल्पक होऊया. शिक्षकांनी विद्यार्थ्याकडून पुढील कृती करून घ्याव्यात. तुम्हाला आवडणारी एक गोष्ट वाचा व त्यातील वाक्यप्रचार शोधून त्याची यादी तयार करा. संकटातून धावून येतो तोच खरा मित्र. एका गावात श्यामराव नावाचे गृहस्थ राहत असत. घरची परिस्थिती चांगली होती. बन्या हा कुत्रा त्यांच्या सोबत राहत होता. बन्यावर श्यामरावांचे फार प्रेम होते. बन्याचाही आपल्या मालकावर फार जीव होता. श्यामराव जिथे जात तिथे बन्या त्यांच्या सोबत जात असे. काही वर्ष अशीच सरली. बन्या म्हातारा झाला होता. एका जागीच बसून असे. पूर्वीचा चपळपणा राहिला नाही असे त्याला वाटे. बन्या आता कुठेही जात नसे. श्यामराव बन्याला कंटाळले होते. ते बन्याशी नीट बोलत नसत. बन्याला याचे फार वाईट वाटे. अनेक वर्ष बन्या श्यामरावांच्या घरी प्रामाणिकपणे राहिला होता. आज मात्र या घरात त्याला काहीच स्थान नव्हते. काही दिवसापूर्वी श्यामरावांनी एक नवीन कुत्रा आणला तेव्हा बन्या आणखीनच दुखावला. एके दिवशी दुपारी अंगणात बराच गोंधळ ऐकू लागला. श्यामरावांची नात घरात नव्हती. सर्वजण तिला शोधत होते. बन्याने ही परिस्थिती पाहिली. त्याने सगळी ताकद एकवटली. तो शेताकडे धावला. तिथे श्यामरावाची नात होती. तिच्यापासून जवळच एक कोल्हा होता. बन्या कोल्ह्यावर तुटून पडला. झटापटीत तो जखमी झाला. कोल्हा शेतातून पळून गेला. श्यामरावांनी त्यांची नात सुखरूप मिळाली. सर्वांना फार आनंद झाला. श्यामरावांचे डोळे भरून आले होते. त्यांना स्वतःची चूक लक्षात आली होती. श्यामरावांनी बन्याला जवळ घेतले. कौतुकाने त्याच्या पाठीवर हात फिरवला. विराजमान होणे, थाटात आसनावर बसणे, शुभेच्छा देणे, शुभचिंतन करणे, कमी नसणे, कमतरता नसणे, मिजाज बाळगणे, बडाई करणे, गर्व असणे, बडे जाव करणे, मान ताठ असणे, सार्थ स्वाभिमान असणे, बेहद खुश होणे, खुश आनंदित होणे, विचारमग्न होणे, विचारात बुडणे, गुंग होणे, गोड मानून घेणे, आहे ते कबूल करणे, मान्य करणे,
तिरस्कार करने, द्वेष करने, मत्सर करने, फजीती होने, फसगत होने। उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा। अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी। खुदा हाफिज़।